नाही सरळ सरळ सरळ. नाही 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 सरळ आहे हो. होप केलं नाही तुम्ही तिकडे नाही असाल. आणि तिकडून तो दुसरा रूट तर पूर्ण वेगळा आहे. हा नेमकं काय झालंय माहित नाही ना पुढे. 6 मिनिटं राहिली बरं का. हा एवढा आहे ना तो पट्टा आहे ना पुढपर्यंत कंपनी आहे तिथं TCS. त्याच्या पुढे गेलं ना काही नाही, रोड मोकळा आहे पूर्ण. नाही नाही रोड नाही मोकळा, पूर्ण रेडच आहे ते. झाले 200 पार केले तुम्ही. आधी 151 म्हणजे 91 पर्यंत दाखवत होते. हा नाही तर बरोबर झालं असतं. हा बरोबर 4 ते 5 रुपयाचा फरक पडतो. बरोबर. आता मी रोडवर आलो होतो हां आलो हां वडगाव शेरीला. बरोबर. त्याला म्हटलं मीटर टाकू का, म्हणलं टाका काय अडचण नाही. हां त्यांचं बिल किती जावं तुमच्या अंदाजे? कुठून आणलं होतं तुम्ही? जवळपास 200-250. नाही त्यांचं बिल दाखवत होतं 331 रुपये. हां त्यांचं बिल किती झालं माहिती का? किती? 300 रुपये. अरे मीटरने. हा मीटर. बरं झालं. मला काय झालं माहिती का, हा. दादा ते जास्त बिल आहे. हां म्हणलं मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणलं मीटर टाकू का काय करतो म्हणलं टाका म्हणलं एक शब्द असतो म्हणलं दिलेला. हां बरोबर. जास्त पैसे नको म्हणलं मला. हां शब्द गेला म्हणलं. काय काय भेटत असतील ना हो. की जे उबेरला जो रेट आहे तोच द्या आम्हाला. हा बोलतो ते हां डायरेक्ट कॅन्सल करतो. नाही 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 ते नाही झालं. अहो अशी कंडिशन होती ना उबेरवाले नाही एवढं म्हणजे बघा, आपल्या इकडल्या साईडला नाही माहिती मला. नाही नाही इकडं पण होतं ना, मी रात्री वगैरे यायचो ना हा. कासर्डेवरून, ते उबेरचं घेतच नव्हतं कोणी लवकर. नाही, कोणच घेत नव्हतं. हां आता वगैरे रेट बऱ्यापैकी द्यायला लागले मग हा. मी घ्यायला काय वाटत नाही. पण काय काय ठिकाणी सेम रेट असतो त्यांचा. हो पण हे कसं होतं ते आम्हालाही परवडतं आणि तुम्हालाही परवडतं. हो अगोदर म्हणजे किती रुपये द्यायला लागलं माहिती का मध्ये हां 9 रुपयांनी. मला एक बरोबर. सांगा कसं परवडणार आहे. हां सुरुवातीचं मीटर 25 रुपयांनी पडतं बरोबर. 1.5 किलोमीटरसाठी. त्याच्यानंतर मी 70 रुपये 27 नाही 15 रुपये. 17 रुपयाने बरोबर. हा ते कमी ना. हां रात्रीचं 21 पडतं. ओके. बऱ्याचशा लोकांना वाटतं हां रात्रीचं ही TCS कंपनी आहे. ही हां इथून एम्प्लॉय वगैरे बाहेर आले ना मग फुल ट्रॅफिक जाम होऊन जातं. पुढे जरा कमी वाटायला लागलं. हां थोडं कमी, रोड मोठा आहे थोडा. आणि इकडनं भाडं भेटणं मुश्किल आहे. आता मला हा. एकटी जावं लागणार आहे. ते पुढे आहे बरं का ट्रॅफिक. पुढं आहे ना, पुढं. गाडी पळायला येते तरी पाहिजे. गावाकडे पाहिजे. हा. ट्रॅफिक नसली पाहिजे बस. बरं. गावाकडे जाताना रिक्षा घेऊन जातो direct. कुठलं गाव? म्हणजे पैठण. पैठणला जातात का? हो हां छत्रपती संभाजीनगरच्या हो त्याच्या अलीकडे. अलीकडे आहे. गाडी एवढी भारी चालते ना नगरपर्यंत. हां नगरपर्यंत म्हणजे नगरच्या पुढं
पांढरी जपून माहिती का पांढरी जपून नाही नाही तिकडला झालं रोड भारी झाला ओके एवढं सरांनी गाडी गाडी 70-80 शेवटला झालं डॉक्टरला माझ्या लयच मूड असला पळवायचा शेवट 80 करायचा बरोबर पोचतो हां नाही हां सरळी फाटा रात्री काहीतरी 3 वाजले होते बरोबर रिटर्न नसेल भेटलं पण रिटर्न तर काही भेटलं नाही हां आता पॅसेंजरला जेव्हा आलो त्याच्याकडनं पैसे त्याला सांगितलं होतं एवढे पैसे मी जायचे याचे पैसे त्याच्याकडून हां त्यांची माणसं किती 6 जण होते 7 जण हां 5 जण पाठीमागे टाकले 2 जण पुढे घेतले अरे बापरे ते काय उबेरहून होतं का असं उबेरनी बुक केलं का त्याने नाही उबेर नव्हतं अरे हां स्वारगेटवरून घेतलं स्वारगेटवरून लांब पडते हां तसंही मग ते असं एक भेटलं तर भारी असं कोणतं गिऱ्हाईक भेटलं तर भारी काम होतं ना एका वेळेला होऊन जाते हां हां मला काही कळलं नाही. नाही कुठे काय भेटलं दिसलंच नाही ना असं काय असं नाही की पाऊस पण आहे काही पाऊस नाही काय हां. नाही, गाड्या ऍक्सिडेंट झालाय का काय नाही हां मी पॅसेंजरला 3 ला सोडलं होतं त्याला का अशा ठिकाणावर गेलं सोबत हां आणि एक मला बोलले काका हं. आपण पाव जण खुश म्हणलं मला जरूर माहिती त्या रोडनी तुमचं घेऊन जा हां नाही का जोरपोट बरोबर आजोबा होते त्यांच्या हां. एक नातू. ओके डोंगरातला एक रोड होता हं. डोंगरातल्या हॉटेलच्या मधनं रोड जाऊन हां. बाहेर टाकला. हां. ते इथंच आहे इथं काहीतरी झालं नाही नाही इथं पण नाही बाबा. ते हैराण झाले हां ते दादा तुला कसं काय रोड माहित होतं इथे म्हणलं मला एवढं जे माहिती ऑरिजिनल रोड म्हणला हां त्याला नाही का छोट्या छोट्या बाहेर होत्या 3-3 हां. इंचाच्या हां त्यावर काय खाली बाजार त्यामुळे नहीं नहीं वही नहीं बेबी बेबी बॉय
हां मग आता पुढे दोन रोड आला ना तिथं डिवायडर आहे तिथे ट्रॅफिक. राईट आहे हां पुढं हां लेफ्ट आहे लेफ्ट 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 हां. बापरे इथं सिग्नल लागला कधी चालू नसता हा सिग्नल. चालूच नाही आहे तो फक्त नावाला आहे. हा म्हणजे भोसरी दिघीच्या बॉर्डरला ही दिघी हे दिघी गाव आहे. गावात प्रॉपर हा जेवढे भाडे भेटले रोडला बरोबर बरोबर सगळे रोडला सोडत असते.